नमस्कार प्रेक्षकांनो, पारू मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतं आहे की इकडे पारू ही किचनमध्ये काम करत असताना आता पारूचं पूर्ण लक्ष विचलित झालेलं असतं. कारण आता दिशाने तिला मेसेज केलेला असतो की पारू, काय झालं, तू तुझ्या गणीला आणि तुझ्या मारुतीला भेटून आलीस का? गावाकडे सर्व ठीक आहे ना? मला असं कळालं की तू गावाकडून जाऊन आलीस. त्यावरती आता पारूच्या लक्षात येतं की आता दिशापर्यंत हा सर्व विषय पोहोचला कोठून असेल व दिशानेच माझ्या बाला आणि माझ्या गणीला काही केलं नसेल ना. माझ्या बाची तब्येत दिशा मॅडममुळेच तर बिघडली नसेल ना. आणि अचानक आमच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं कोठून? पारूच्या आता सर्व गोष्टी त्या एका मेसेजवरून लक्षात येतात आणि पारूला आता समजतं की फायनली या सर्वाच्या मागे दिशाचाच हात आहे. आता हे सर्व पारूच्या लक्षात आलेलं आहे आणि पारूला हे देखील समजतं की आता दिशा आणखीन कोणत्या तरी प्रीतम सरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून डाव साधणार आहे. आणि आता आज प्रीतम सर खूपच टेन्शनमध्ये दिसत होते. नक्कीच दिशाने त्यांना काहीतरी करायला असं सांगितलं आहे की जे त्यांच्या मनात नाही करायचं, पण नाईलाजाने ते त्यांना करावं लागतं. तेवढ्यातच सावित्री ही मागून बोलते की पारू, अगं पटकन आवर, आपल्याला हे आवरून अजून बाहेरचंही काम आहे. आणि मला वाटतंय की आज तू कोणत्या तरी वेगळ्याच विचारात आहेस. काय झाले पारू बाळा, मला सांगशील का? पारू आता हे सर्व सांगण्यास टाळते व काही नाही झालं सावित्री, आता चल आपण पटकन आवरू असं आता सांगून आवरण्यास घेते. तर दुसरीकडे आता दिशाने प्रीतमला असं सांगितलेलं असतं की आदित्यकडून आता सिग्नेचर घ्यायच्या आणि त्या म्हणजे घरावरील आणि सर्व प्रॉपर्टीवरील हक्क सोडणार आहेस. अशा त्या हक्क सोडपत्रावरती आदित्यच्या सही घ्यायच्या होत्या आणि प्रीतमला हे अजिबात करायचं नसते. तरी पण दिशा ही आता प्रीतमला ब्लॅकमेल करून हे सर्व त्याच्याकडून घडवून घेत असते. आता हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात. अहिल्या देखील तिथेच असते आणि त्याचवेळी बरोबर आदित्य हा ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. पारू ही अहिल्याला चहा घेऊन येते व तेवढ्यातच प्रीतम आता ते प्रॉपर्टीचे कागद घेऊन आता आदित्यजवळ येतो आणि दादा थांब, माझं तुझ्याकडे काम आहे असं आता आदित्यला बोलतो. आदित्य विचारतो, काय झालं प्रीतम, महत्त्वाचं काम आहे का? मी आत्ता चाललो आहे, ते काम आता आपण आल्यावरती करू. आता इकडे पारूला त्याने आधीच सांगितलेलं असतं की दिशाने अशा सिग्नेचर दादाच्या घ्यायला सांगितले आहेत, पण दादाने ते सर्व पेपर वाचले तर अवघड होईल आणि ते पण आईसमोर. पारू ही पूर्ण घाबरलेली असते की आदित्य सरांनी आता ते पेपर वाचायला नको, डायरेक्ट सही करायला हवी. पारू इकडे मनामध्येच प्रार्थना करत असते. अहिल्या चहा पीत असताना आता अहिल्याचं देखील पूर्ण लक्ष त्या दोघांकडे असतं. आता आदित्य हा त्या पेपर्सवरती सिग्नेचर करतो व ते पेपर्स आता प्रीतमच्या हातामध्ये देतो. मात्र आदित्य आता त्यातला एकही कागद वाचत नाही व न वाचताच सिग्नेचर करतो. तर आता यानंतर दिशा कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन पारू मालिकेतील एपिसोड्स सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील.